मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार याबाबत अखेर मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबईतून आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून महापौर पदासाठी एका नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण कालपर्यंत जनतेसमोर तीनच पर्याय होते. मुंबईचा महापौर भाजपचा होणार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होणार की उद्धव ठाकरे एखादी नवी राजकीय युती करून धक्का देणार. मात्र आज अनपेक्षितपणे एक चौथंच नाव चर्चेत आलं आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राजकारणात जे घडत आहे ते पाहता अनेकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाल्याचं चित्र आहे. आज सकाळी झालेल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमुळे सगळ्या घडामोडींना वेग आला. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसून आला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली असून या निर्णयामुळे दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेतेही हादरल्याचं बोललं जात आहे. आज निवडला जाणारा मुंबईचा महापौर हा सामान्य निवड नसून मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. इतका मोठा राजकीय धक्का बसला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही झोप उडाल्याची चर्चा आहे. आता प्रश्न एकच आहे, ते चौथं नाव कोणतं आहे जे अचानक महापौर पदाच्या शर्यतीत पुढे आलं? हे समजून घेण्यासाठी निवडणूक निकालाकडे पाहणं गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहिली. त्यामुळे ज्याचं संख्याबळ जास्त त्याचाच महापौर असं गणित सुरुवातीला मांडलं जात होतं. शिंदे गटाकडून अडीच वर्षांचा फॉर्म्युला सुचवण्यात आला होता, म्हणजे काही काळ सेनेचा महापौर आणि उरलेल्या काळात भाजपचा. मात्र भाजपला हा 50-50 फॉर्म्युला मान्य नसल्याचं स्पष्ट होत गेलं आणि आज सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे सगळंच गणित बदलून गेलं. या सगळ्यात भाजपच्या काही नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना ईडीची भीती दाखवली गेल्याच्या चर्चा देखील समोर आल्या. ईडी चौकशी, धाडी अशा धमक्यांची माहिती बाहेर आली. मात्र शिंदे साहेब या दबावाला बळी पडले नाहीत. त्यांच्या सेनेकडे स्वतःचं संख्याबळ आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला मुंबईत सत्ता स्थापन करणं शक्य नाही हे वास्तव आहे. याच कारणामुळे शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामुळे महापौर पदासाठी एक अनपेक्षित नाव समोर आलं आहे. कालपर्यंत वातावरण वेगळं होतं, पण आज सकाळच्या एका घडामोडीने संपूर्ण चित्र पालटुलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सगळेच नेते हादरल्याचं सांगितलं जात आहे. आता शिंदे भाजपसोबत राहणार की वेगळा मार्ग निवडणार याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ईडीच्या धमक्यांच्या अफवांमुळे वातावरण तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे भाजपला महापौरपद सोपवणार नाहीत अशी चर्चा जोर धरू लागली. गेल्या 20 वर्षात अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या, पण मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येणार का यावर जोरदार चर्चा सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार दोघे एकत्र आले तर जनतेला ते मान्य होईल असंही काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मुंबईचं राजकारण समुद्राच्या लाटांसारखं असतं, कधीच शांत नसतं. काल एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडेही पर्याय आहे असं विधान केलं आणि त्याच एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा पर्याय नेमका काय आहे यावरच सध्या सगळं राजकारण फिरत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा तो पर्याय आहे का की अजून काही वेगळाच बाव टाकला जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 227 सदस्यांच्या महानगरपालिकेत महापौर निवडण्यासाठी 114 जागांची गरज असते. भाजप 120च्या पुढे जाईल असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात भाजप 90च्या आतच अडकली. उद्धव ठाकरे गट 60च्या पुढे गेला आणि शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. याच कारणामुळे सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला. या सगळ्या घडामोडींमधून एकच गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं असेलच असं नाही आणि जे खरं असतं ते शेवटपर्यंत उघड होतच असंही नाही. मुंबईचा महापौर कोण होणार हा विषय अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. काही गोष्टी अफवा असतील, काही रणनीतीचा भाग असतील, तर काही निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवले जातील. मात्र ही लढाई केवळ सत्तेसाठी नसून प्रतिष्ठा, अस्तित्व आणि पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. म्हणूनच कोणत्याही घाईघाईच्या बातमीवर विश्वास ठेवू नका. अंतिम निर्णय मतदानाच्या क्षणीच ठरतो. आता तुमचं मत काय आहे? पुढचा मुंबईचा महापौर कोणाचा होईल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये शांतपणे तुमचं स्पष्ट मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच सविस्तर आणि विश्वसनीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.